टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। त्यामुळे आज कुठल्याही पुढाऱ्याच्या भरोश्यावरती राहून चालणार नाही। समाजाने एकत्र व्हावं, प्रत्येक माणसाने आंबेडकर बनावं एवढीच इच्छा आहे। नमस्कार, टुडे न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। मी सध्या आलो आहे खडकी या ठिकाणी। सध्या भीमा कोरेगाव या ठिकाणी जे मानवना देण्यासाठी जे भीमा आणि या ठिकाणी येतात त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे सोय केली आहे, चहा पाण्याची सोय केली आहे। संवाद साधणार आहोत या ठिकाणी व्यवस्था कशा प्रकारे केली जाते। ह्या ठिकाणी जे भीमा आणि येतात तुम्ही काय व्यवस्था किती वर्षापासून करताय? आम्ही साधारण 2022 पासून हा उपक्रम हाती घेतलेला आहे। तेव्हापासून कंटिन्यू दरवर्षी आम्ही हा चालू ठेवणार आहे। पहिल्या वर्षी साधारण आम्ही बजेट केलं होतं 50 किलोचं, पण त्याच वर्षी आमच्या जवळजवळ 180 किलो पोहे गेले होते। तिथून पुढे आम्ही त्याचं प्रमाण वाढवलेलंच आहे आणि दरवर्षी आम्हाला रिस्पॉन्स वाढतच चाललेला आहे। तर हे कार्यक्रम करण्यापाठी मग आमचा एवढाच उद्देश आहे की हे जाणारे लोक गडबडीत असतात आणि एवढ्या लोकांचं हॉटेलवरती किंवा थांबवून वेळ वायाला घालवण्याऐवजी आणि त्यांच्या आणि आमच्या पण ओळखी राहतील आणि आमच्यातर्फे छोटंसं एक पाऊल आमच्या लोकांसाठी की जे त्या 500 महारांना वंदना द्यायला चाललेत त्यांच्यासाठी एक छोटंसं पाऊल खडकीच्या ग्रामस्थांतर्फे, शिंदे परिवारातर्फे एक छोटंसं पाऊल। तुम्ही भीमसेनेचा नेमका उद्देश काय देणार आहात? संदेश आज देऊ इच्छितो की आज काळ बदललेला आहे। सिस्टम जे आपण म्हणतो संविधान, ते संविधान सर्वस्वी दुसऱ्या म्हणजे एकदम मनुवादी जर म्हणलं त्या मनुवादी सिस्टमच्या हाती गेलेलं आहे। त्याच्यामुळे कुठंतरी आपल्याकडून प्रयत्न व्हावेत। ही कम्युनिटी सोशल मीडियाच्या भरोश्यावरती न राहता एक वैयक्तिक ग्रुप करायची आमची इच्छा आहे आणि तो ग्रुप असा असावा की पाहिजे त्यावेळेस वन मोमेंट वरती आपण सगळे लोक एकत्र होऊ शकतो। कारण काही दिवसांनी सोशल मीडियावरती जर बॅन आलं किंवा काही झालं तर ते आपला ग्रुप चालू देणार नाहीत। आज आपण बघतोय आपल्या भरपूर मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांची पण दास झालेले आहेत। त्याच्यामुळे आज कुठल्याही पुढाऱ्याच्या भरोश्यावरती राहून चालणार नाही। समाजाने एकत्र व्हावं, प्रत्येक माणसाने आंबेडकर बनावं एवढीच इच्छा आहे। तुमच्या ग्रामस्थांच्या वतीनं तुम्ही भीमसेनेला काय देणार संदेश? आम्ही एकच संदेश देऊ शकतो की खडकी गावातील जे सगळे समाज एकत्र आहे, असा सगळा समाज प्रत्येक ठिकाणचा एकत्र झाला पाहिजे आणि एकोप्याने प्रत्येक संकटाला तोंड दिलं पाहिजे, एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो। आता ह्या म्हणजे परभणीमध्ये घडलेल्या हत्याकांडावर त्यावर तुम्ही काय बोलणार? तो तर खरा एक अमानुष प्रकार आहे, खूपच भयानक असा प्रकार आहे आणि त्या प्रकारावर खरं तर सरकारनं तोडगा काढला पाहिजे। जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोराची शिक्षा दिली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे। आपल्या आंबेडकरी समाजामध्ये जे पुढारी आहेत त्यांनी एकत्र यावं असं नक्कीच प्रत्येक आंबेडकरी पुढाऱ्यांनी नक्कीच एकत्र आलं पाहिजे, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। नाहीतर हे असेच आपल्या डोक्यावरती बसणारे लोक आहेत। सगळ्या संपूर्ण भारत देशाचे संपूर्ण जे आंबेडकरी नेते आहेत त्या प्रत्येक नेत्यांनी एकत्र आलंच पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे। ओके, ठीक आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा।